हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 97वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे वृंदावन येथे जन्मलेल्या आणि तिथेच राहणाऱ्या शेवटपर्यंत महाकवी गोस्वामी श्री नंदकिशोरचंद्रजी यांची. गोस्वामी श्री नंदकिशोरचंद्रजी यांचा जन्म संवत 1870 मध्ये वृंदावन येथील गोस्वामी चुन्नीलालजी यांच्या घरी झाला. म्हणजे जन्मतःच ते भक्त परिवारातच जन्माला आलेले होते. हा त्यांचा वंशही खूप श्रेष्ठ असा होता. गीत गोविंदाची रचना केलेले श्री जयदेव यांची ही 24वी पिढी होती आणि रामराय प्रभू यथोर संतांची ही 11वी पिढी होती. म्हणजे ह्या श्री नंदकिशोरचंद्रजी हे 11वी पिढी होते त्यांची. हे लहानपणी अतिशय खोडकर आणि कडमडे, सतत खेळणारे खेळकर असे होते. त्यांना शिक्षणामध्ये, लिहिण्या वाचण्यात काहीही अजिबात रुची नव्हती. त्यांच्या ह्या स्वभावामुळे पाठशाळेतले जे गुरुजन होते ते त्रस्त होत असत आणि ते चुन्नीलालजींना म्हणत की महाराज, तुम्ही ह्या बालकाला तुमच्या घरीच जर शिकवाल तर बरं आहे. हा पाठशालेमध्ये येतो आणि ना तर स्वतः शिकतो आणि ना तर दुसऱ्यांना काही शिकू देतो किंवा अभ्यास करू देतो. आणि हे पुढे प्रसिद्ध महाकवी म्हणून झाले आणि बालपणी असे होते. पण बाल्यावस्थेपासून त्यांच्यामध्ये भक्तीचे संस्कार मात्र अत्यंत प्रबल होते. त्यांचे जे काका होते गोस्वामी तुलसीरामजी यांना शुकदेवांनी स्वप्नामध्ये आदेश दिलेला होता आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांना श्रीमूर्ती यमुनेमध्ये प्राप्त झालेली होती. ती मूर्ती त्यांच्या घरामध्ये प्रतिष्ठापित होती आणि त्या मूर्तीची अगदी लहानपणापासून हे नंदकिशोर चंद्रजी अगदी मनापासून आणि प्रेमाने सेवा करत असत. शुकदेवजींची ही मूर्ती जी होती तिची ही सेवा त्यांची इतकी मनापासून असे की त्यांच्या ह्या बालसुलभ, सहज आणि स्वाभाविक अशा प्रेमाने प्रसन्न होऊन शुकदेवजींनी त्यांना अगदी लहानपणीच साक्षात दर्शन दिलं. आणि या शुकदेवजींच्या आशीर्वादामुळे लहान वयातच त्यांना श्रीमद भागवताचं पूर्ण ज्ञान झालं. म्हणजे ते जवळपास त्यांना कंठस्थ झालं आणि त्यातले जे श्लोक आहेत त्याचा आतनच त्यांना ज्ञान झालं. म्हणजे शिकावं लागलंच नाही काही त्यांना. त्यामुळं ते लहान असल्यापासनं भागवताची कथा सांगू लागले आणि त्यांच्या भागवताच्या कथेमध्ये इतका रस असे, म्हणजे त्यांची कथा इतकी विवरणासह सुंदर असे की मोठे मोठे पंडित सुद्धा त्यांचं हे सांगणं ऐकून आश्चर्यचकित होत असत. एकदा काशीमध्ये त्यांनी भागवताची कथा सांगितली. तिथले पंडित तर ह्या लहान मुलाची ही इतकी सुंदर कथा ऐकून इतके प्रभावित झाले की त्यांनी हा मुलगा भगवंताचा अंश आहे अशी त्याची प्रशंसा केली आणि त्याची एका श्लोकाद्वारे त्यांनी प्रशंसा केली. विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन च वकारैः पंचभिर्ब्रह्मन् शोभते भगवान भवान. त्यांच्या समकालीन श्री राधाचरण गोस्वामी यांनी आपल्या नवभक्तमाल या ग्रंथामध्ये या नंदकिशोर चंद्रजी यांच्या संबंधात काही पंक्ती लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या सांगण्याचा पंक्तीत अभिप्राय असा आहे की यांच्यासारखा भागवताचा वक्ता न झाला आहे आजपर्यंत आणि न पुढे होईल. त्या 4-5 पंक्ती आपण ऐकूया. श्री कलियदह निकट व्याससुत दर्शन दीयौ भाव अर्थ गंभीर हृदय परिपूर्ण कीयौ करी प्रबंध कल्पना
कथा की प्रथा चलाई, वशीकरण समकियो चित्त श्रोता समुदायी, भयौ न कोई होय गो वक्ता, त्रिभुवन रंध्रमा, श्री नंद किशोर पूर्ण कला भये भागवत चंद्रमा. अशी भागवत चंद्रमा अशी त्यांनी पदवी दिलेली आहे. दतिया या संस्थानामध्ये सुद्धा त्यांनी अशीच कथा केली. आणि दतिया नरेश श्री विजयसिंह बहादूर हे त्यांच्या कथेवरती अतिशय खुश झाले. त्यांनी त्यांच्याकडून गोपाल चंपू या ग्रंथाची पुढे 1 महिनाभर कथा करवली आणि त्या कथेच्या बद्दल त्यांना देणगी म्हणून ₹1.25 त्या काळातले 2 हत्ती, 4 नोकर आणि खूपसं असं राजसी सामान, म्हणजे खूपसं असं हिरे जवाहरात वगैरे अशी त्यांना भेट दिली बिदागी म्हणून. हे पहिल्यापासूनच तसे विरागी स्वभावाचे होते. ते धन त्यांनी घेतलं पण आपल्या उपयोगात आणलं नाही. त्या धनाने त्यांनी वृंदावन येथे श्री शुकदेवजी मंदिरचं निर्माण केलं आणि त्या शुकदेवजींच्या पूजेसाठी लागतील ती फुलं, सुगंधी फुलं मिळावी म्हणून सुगंधित फुलं झाडांनी भरलेलं असं एक वनविहारच्या निकट एक श्री शुक उद्यान पण त्यांनी बनवलं. श्री शुकदेवजींचेच ते भक्त होते. त्यांच्या प्रसन्नतेसाठी, म्हणजे आपल्या शुकदेवांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी श्री शुकदूत ह्या महाकाव्याची रचना केली. आणखीन खूपसे ग्रंथांची रचना त्यांच्याकडनं नंतर झाली. त्याच्यामध्ये श्री गौर प्रेमोल्लास काव्य, श्री गोविंद गुणार्णव नाटक, श्री राधा विहार चंपू, श्रीमद भागवत दर्पण काव्य, श्री रासपंचध्यायी शिखारिणी आणि श्रीमद भागवतावरची बालबोधिनी टीका हे ग्रंथ मुख्य आहेत. बाकीही आणि काही किरकोळ ग्रंथ आहेतच. नंदकिशोरजी यांना संसारातून वैराग्य तर शुकदेवजींचं दर्शन जेव्हा झालं तेव्हाच प्राप्त झालेलं होतं. पण ते वैराग्य त्यांच्या आचरणामध्ये एरवी दिसत असलं तरी संसार त्यागामध्ये त्याची परिणती झालेली नव्हती. त्यामुळे त्या काळच्या रीतीप्रमाणे लग्न, मुलं-बाळं हे सगळं त्यांचं झालं. पण ते संसारात राहत असताना सुद्धा कमळ जसं चिखलापासून, पाण्यापासून वर असतं, निस्संग असतं, त्याप्रमाणे ते संसारात राहूनही संसाराच्या मोहापासून दूर, निस्संग असेच होते. आणि ह्या गोष्टीची जी परिणती संसार त्यागामध्ये व्हायची, त्याच्यासाठी एक अत्यंत छोटीशी घटना घडली आणि त्या क्षणी अक्षरशः तृणवत त्यांनी संसाराचा त्याग केला. त्यांचा धाकटा मुलगा सोहनलाल याचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याची घोड्यावरून जी लग्नाच्या आधी वरात काढतात त्याची वेळ आलेली होती. आपल्या मुलाला सजवून त्याला शेवटी ते फेटा बांधत होते. फेटा बांधत असतानाच अचानक काही संत आले आणि त्यांनी ह्या नंदकिशोर चंद्रजी ह्यांना प्रणाम केला आणि ते म्हणाले की आम्ही तुमचे सेवक आहोत. यावर आश्चर्याने हे चंद्रजी म्हणाले की माझे सेवक? मी तर कुणालाही विरक्त वेश दिलेला नाही. यावरती ते सगळेजण म्हणाले, आपने हमें विरक्त वेश नहीं दिया, लेकिन आपकी कथा ने हमें सचमुच में विरक्त किया है. असं त्या संतांचं उत्तर ऐकल्यानंतर यांच्या मनामध्ये एक ठिणगी पेटली. त्यांना असं वाटलं की शुकदेवजी आपल्याला संकेत देत आहेत की तू सांगितलेली कथा ऐकून हे इतर लोक विरक्त होत आहेत, तर आता जो कथा सांगणारा आहे त्यालाही आता विरक्त राहून भजन भक्ती करायला हवी.
त्यांना पगडी त्या मुलाला बांधता बांधताच संसाराचा अत्यंत विराग आला, वैराग्य आलं आणि ते त्या क्षणी घरातून निघून रमणरेती इथे रामराय प्रभू यांच्या बैठकीवरती जाऊन राहू लागले. ते असे निघून गेल्यावरती घरातल्या लोकांनी जाऊन त्यांना खूप समजूत घातली, की तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला संसाराचा त्याग करायचा आहे ना, तर करा, तुमचा निश्चय आहे ना. पण निदान हे आता जे मुलाचं लग्न उभं राहिलंय, ते तरी पूर्ण होऊ दे. पण त्यांनी कुणाचंही काहीही ऐकलं नाही आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना काव्यात उत्तर दिलं, "अब हम लागी हरिसों डोर, कच्चो रंग छोड़ी दुनिया को, रंग रंग्यौ सरबोर, राम राय निज पास बुलायो, भाखत नंद किशोर." अशा प्रकारे रामराय प्रभू यांच्या बैठकीवरतीच ते राहू लागले. तेवढ्या लग्नासाठी सुद्धा ते पुन्हा घरी आले नाहीत. अर्थात लग्न लागलेलंच असणार आहे तिकडे. पण तिथे राहून 3 वर्ष नंतर त्यांनी श्रीमद भागवत महापुराणाची कथा सांगितली आणि त्यांचं कार्य जणू काय झालेलं होतं आता. अशा पद्धतीने संवत 1912 म्हणजे अवघ्या वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी परमधामाला गमन केलं आणि त्या रामराय प्रभू यांच्या बैठकीच्या त्या आसपासच त्यांची समाधी आहे. हरिओम.